पुणे शहरातील मावळ तालुक्यात कुंडमळा येथे जे एक खूप प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे, तिकडे काल एक दुर्दैवी घटना घडली. एक पूल आहे तो अचानक कोसळला आणि जवळपास 51 जण त्यामध्ये वाहून गेले होते. NDRF, CRPF, पुणे अग्निशमन दल आणि त्यासोबतच अनेक जे लोकल अथॉरिटीज आहेत, स्थानिक प्रशासन आहे, तिकडे त्यांनी त्या लोकांना बाहेर काढलं आणि विविध रुग्णालयांमध्ये त्यांना त्वरित दाखल करण्यात आलं होतं. सगळ्यात नजदीक असलेले जे 2 ते 3 रुग्णालय आहेत ते म्हणजे अथर्व रुग्णालय, त्यानंतर MIMER रुग्णालय आणि पवना रुग्णालय, अशा या 3 रुग्णालयात सगळे रुग्ण हे तातडीने दाखल करण्यात आलेले होते. आत्ता मी आलेली आहे MIMER या रुग्णालयामध्ये. या रुग्णालयात जवळपास 20हून अधिक लोक इथे आणण्यात आलेले होते जेव्हा त्यांना रेस्क्यू करण्यात आलेलं होतं. तर नेमकी परिस्थिती काय होती, किती लोक आले, किती जणांना रेस्क्यू केलं, काय प्रकारची ट्रीटमेंट त्यांना देण्यात आलं, हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर स्वाती मगरे आहेत, जे मेडिकल सुप्रिटेंडंट आहेत, असिस्टंट मेडिकल सुप्रिटेंडंट आहेत. मॅम, कालची एकंदरीत परिस्थिती काय होती, तुम्ही तिकडे होता, नेमके किती जणांना आणलेलं होतं, काय आत्ता त्यांची ट्रीटमेंट चालू आहे? मॅम, ऑलमोस्ट 3:45 आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली होती की असे पेशंट येणार आहेत आणि तेव्हाच आम्ही आमच्या ट्रॉमा टीमला अलर्ट केलं आणि सगळे रिसीव्ह करायला रेडी होते. अराउंड 4 PM सगळे पेशंट्स यायला लागले. सुरुवातीला 4-5 असे पेशंट होते आणि ग्रॅज्युअली वाढत गेलेत. ऑलमोस्ट 20 पेशंट्स रिसीव्ह केले. सगळ्यांना माइल्ड ट्रॉमा होता, CLW वगैरे होते. सगळ्यांचे रिक्वायर्ड असे इन्व्हेस्टिगेशन्स करण्यात आले, एक्सरेज, CT स्कॅन वगैरे, आणि प्लस आमच्या सगळ्याच डॉक्टर्सने व्यवस्थित त्यांना ट्रीटमेंट दिली आहे. ओके. तुमच्याकडे जे 4 मयत झाले होते या सगळ्या प्रकरणामध्ये, ते इथे आणण्यात आले होते, त्यांची ओळख काय पटली आहे, किती कुठे म्हणजे काय वय होतं त्यांचं, तिकडे त्यांना काय इंजुरीजमुळे ते खरं तर त्यांची निधन झालं त्यांचं? डिटेल्स तर PM झाल्यानंतरच मिळतील की मेजर इंजुरीज काय झाल्याने कशामुळे डेथ झाली आहे. बेसिकली सगळे 35+ होते आणि एक बच्चू 5 years अराउंड होतं. तर आम्हाला ते ग्रॅज्युअली एक करून रिसीव्ह झाले. शेवटी बच्चू पण सापडला. आधी वडील सापडले आणि मग त्याचं बच्चू जे 5 years होतं ते सापडलं. ओके. त्याला म्हणजे मेजरली कुठे जास्त जखमी झालेले होते ते, आणि म्हणजे प्राथमिक जे तुम्ही सगळं तिकडे उपचार केला त्याच्यावरनं काय दिसून आलं की कशामुळे, म्हणजे कुठे जास्त मार लागण्याला किंवा कुठले जास्त गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला? मॅम, सगळ्यांचंच वेगळं वेगळं असं होतं. लहान मुलाचं त्याच्या वडिलांचं खूप डिटेल्स आम्ही नाही मला सांगू शकणार, पण ते PM मधूनच कळलं की डेथ कशामुळे झाली. अदरवाईज ड्राउनिंग वगैरे तर होतंच. आणि एकंदरीत किती पेशंट आता डिस्चार्ज केलेले आहेत, किती आत्ता इथे उपचार घेत आहेत, काय नक्की परिस्थिती? टोटल आम्ही 20 पेशंट्स रिसीव्ह केले होते. त्याच्यातले 18 पेशंट्सला आम्ही डिस्चार्ज केलं. ॲक्च्युली ते मायनर इंजुरीज होते, त्यामुळे डिस्चार्ज करण्यासारखे होते. 2 पेशंटला SICUमध्ये ठेवलं आहे. एकाला हेड इंजुरी आहे, CT स्कॅन केला आहे, नॉर्मल आहे. दुसऱ्याला फ्रॅक्चर आहे पायाला. अच्छा. तो जो एक मुलगा होता तो त्यांनी त्याच्या मित्राला वाहून जाताना बघितलं, तर काही प्रकारचा ट्रॉमा आहे असं त्यांनी सांगितलं. तर त्यामुळे त्याची कुठे थोडीशी अस्थिर आहे का तो, किंवा अनस्टेबल आहे का तो? तो थोडा डिस्टर्ब आहे, त्याने त्याच्या मित्राला वाहताना बघितल्यामुळे. सो आमच्या इथून सायकॅट्रीचं रेफरन्स केलेलं आहे. काउन्सिलिंग पण चालू आहे, सो दॅट या ग्रीफमधून तो लवकर बाहेर येईल. आणि तो जो मित्र वाहून गेला आहे, जो सांगतोय प्रथमेश, तर त्याचं काही आत्तापर्यंत आलं आहे इथे, त्याला आणण्यात आलं आहे रेस्क्यू करून? नाही, इथे तर नाही अजून. आणि एक शेवटचा प्रश्न मॅम, की NDRFकडनं तुम्हाला काही असं सांगण्यात आलं आहे की आत्ता आम्ही ऑपरेशन्स म्हणजे रेस्क्यू ऑपरेशन सगळे थांबवले, पण शक्यता आहे की अजून लोकांना आणण्यात येईल, असं काही त्यांच्याकडनं आलं आहे तुम्हाला? नो मॅम, नॉट येट. जसं आपण बघितलं की युद्ध पातळीवरती काल 3-4 रुग्णालयांचे जे डॉक्टर्स आहेत त्यांनी प्रत्येकाला प्राथमिक उपचार दिला, आणि त्यानंतर जसं डॉक्टरांनी म्हटलं की जवळपास 20 जणांना इथे आणण्यात आलं होतं. त्यातील 18 जणांना काही छोट्या इंजुरीज होत्या, छोट्या
बऱ्यापैकी कमी जखमी झालेले होते ते, म्हणून कालच डिस्चार्ज देण्यात आला. पण त्यातले 2 जण जे आहेत ते आत्ता SICUमध्ये आहेत. कारण त्यांना थोडंफार एकाला डोक्याला मार लागलेला आहे तर दुसऱ्याला थोडीशी अजून इंजुरी असल्यामुळे आत्ता सद्यस्थितीला ते इथेच रुग्णालयात दाखल आहेत. पण लवकरच त्यांची तब्येत स्थिर असल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. हा जो सगळा प्रकार आहे ह्याच्यावरती अनेक प्रश्न खरं तर इथे उपस्थित होतात. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की याला जबाबदार कोण? NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.